काय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की चौकशी होईल आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदे म्हणा की आमच्या पक्षाचे लोक हे कुठल्याही भानगडीत पडत नाही। माझं तर म्हणणं की हा शिंदे दुसरा खरात आहे। याचे जर साळे कधी काढले, याच्या शाळेवर जेवढ्या पोरी राहतात यानं किती पोरी बर्बाद केल्या, किती पोरीची इज्जत लुटली आश्रमशाळेतल्या पोरींची। अरे त्या पोराच्या लोकांना त्याच्या तोंडाचे घास हिसकतो, लहान लहान लेकरं मोर्चे काढतात, त्याला अन्न भेटत नाही म्हणून। हा बी दुसरा भानुबाबा आहे खरात। याची इन्क्वायरी झाली पाहिजे। हा आता त्या मुलींची अब्रू जाते म्हणून आहे, पण त्याच्या शाळेवरची एक महिला कर्मचारी आहे, ती सगळे मध्यस्थी राहून करते आणि कुठं करते तर राजमंगल काळात करते, हे बी आम्हाला माहिती आहे। मुलींची बदनामी होते म्हणून करत नाही आम्ही। आता ते मागणी केली पाहिजे आणि नुसतं टीव्हीवरती चॅनलवर बोलून चालत नाही। जी तपास यंत्रणा त्यांच्याकडे योग्य ते पुरावे दाखल केले पाहिजे। 2 दिवस झाले आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजयजी गायकवाड तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यामध्ये पत्रकार परिषदेमधून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे। परंतु यामध्ये संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदेवरती खूप मोठा आरोप केलेला आहे की त्यांच्या एडगाव येथील आश्रमशाळेतील मुलींवरती विजयराज शिंदे यांनी राज्य गार्डन येथे लैंगिक शोषण केलेलं आहे। तर त्यांना माझं आव्हान आहे की जर याच्यामध्ये सत्यता असेल तर विजयराज शिंदे यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, अन्यथा तिथल्या मुलींचे जाहीर माफी मागावी। त्यांचे आई वडील असतील, तिथले माजी विद्यार्थिनी असतील, त्यांचे लग्न झालेले आहे, त्यांचे लग्न मोडून रस्त्यावरती संसार उघड्यावरती येत आहे। तरी माझं त्यांना आव्हान आहे की विजयराज शिंदेवरती तुम्ही जर आरोप करत आहे त्याची सत्यता तपासून त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करा, अन्यथा तमाम विद्यार्थ्यांची माफी मागावी। जर माफी मागितली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन जिल्हाभर छेडण्यात येईल।